नमस्कार मित्रो, आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रवीण तिके व्लॉग। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं प्रयोजन असं की आज आपण चाललो आहे वाळुणा रामनाथ येथे। तर वाळुणा रामनाथ येथे काय आहे तर अमरावती महिला अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा विस्तार आहे। तर तिथे आपल्याला जायचं आहे। त्या कार्यक्रमाचा मी आज अध्यक्ष आहे। एवढंच नाही मित्रांनो, तर त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहे आपले हास्य सम्राट मिर्झा एक्सप्रेस डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग। त्यांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे। एवढंच नाही तर या कार्यक्रमाचे निवेदक आहे माझा मित्र रुपेश कावलकर। तर या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांना सुद्धा ऐकायचं आहे आणि रुपेशचं सूत्रसंचालन सुद्धा ऐकायचं आहे। आणि मी आपणास विनंती करतो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आज खूप मजा येणार। तर मित्रो, आता आपण निघालेलो आहे। आपल्यासोबत आमचे मित्र श्याम घावडे व अनिल गाडवे सुद्धा आज या कार्यक्रमाला आमच्या सोबत येत आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, गाडी रुपेश चालवत आहे, तशी मी चालवू शकतो। पण या सगळ्यांचा जर विमा असेल तर आम्ही बसतच नाही। यांची तयारी असेल तर मी सुद्धा गाडी चालवू शकतो। नाही, गाडी आहे, तुम्ही आहे, तुम्ही चालवा, आम्ही येतो पैदल। हे मला चालवू देत नाही, नाही तर मी गाडी तर अशी चालवतो का विचारू नका तुम्ही। बरं, मला एक नाही समजलं, मला एक सांग प्रवीण, तुला आज या अन्याले चाल कायले म्हणलं, एवढा आग्रह काऊनच केला बा? म्हणजे तुला असं विचारायचं का अनिल मी आज कार्यक्रमाला चाल म्हणण्यासाठी एवढा आग्रह करून केला? हो हो याला जर चाल नाही म्हटलं, हा जर संघ नसला तर आपण साजरे कसे दिसू? लोकांना माहित झालं पाहिजे ना का याच्यापेक्षा चांगले ह्याच्यापेक्षा चांगले माणसं आहे बा, म्हणजे हा असल्यावर आपण साजरे दिसतो ना, म्हणून याला चाल म्हटलं होय। खरे अनिल?
असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घाट्याचं काय केव्हाही पाहता येईल, क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द असावी. आणि ज्या लोकांच्या नजरेत क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द असते, ती लोक आपल्या कमाईला, आपल्या कष्टाच्या कमाईला व्यवस्थित विनियोग करून भविष्याची चिंता करतात किंवा भविष्याची व्यवस्था करतात. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना या बँकेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने, शाखा विस्ताराच्या सोहळ्यात मी विनंती करेन की जास्तीत जास्त नागरिकांनी या सोसायटीमध्ये आपल्या ठेवी ठेवावे. आणि त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन किंवा त्यांच्या आदेशानं या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलमध्ये थोडासा बदल करतो. डॉक्टर काका श्रेष्ठ आणि श्रेष्ठ असल्यामुळे आपण त्यांना शेवटी ऐकूया. त्यांच्या आधी मी आपल्यासमोर आमंत्रित करतो चला हवाई विद्यार्थी श्री टी. कलावंत माननीय श्री प्रवीण तिके यांना आपण जोरदार गाण्याने स्वागत करू. नागपूरच्या ऑडिशनमध्ये भेटले डॉक्टर साबळे, नागपूरच्या ऑडिशनमध्ये भेटले डॉक्टर साबळे. भले म्हणजे राजभक्त बोलताच वेगळे. झी मराठीच्या माध्यमातून चान्स त्यांनी दिला, झी मराठीच्या माध्यमातून चान्स त्यांनी दिला. तेव्हा पुन्हा हा मास्टर तिथपर्यंत गेला. हास्याची बिमारी तुम्ही व्हायरल होऊ द्या, आला विदर्भाचा माणूस चला हवाई येऊया, आला विदर्भाचा माणूस चला हवाई येऊया. तिथं गेल्यानंतर मोठी पंचायत. आता तिथं गेल्यानंतर आपला भाषणाचा प्रॉब्लेम येईल. पहिले लोक आपल्याला पाहतच राहिले काय काय त्याच्यात काय म्हणणं असं आहे, कमी जास्तीत जास्त 5 मिनिटं प्रमाण भाषा बोलू शकतो. 6व्या मिनिटाला प्रमाण झाली या, कारण जास्त जर शुद्ध बोलू गेलो तर जिंकते नाही तर लोक वाईट पडणार पाहिजे. मग तिथं गेल्यावर साहेब आपली भाषा अशी, अरे त्याने एक महिना लागला की काय होतोय समजायला, ते आज करत राहते दिसते. मग त्याने मला समजावून सांगायला लागलं की तुमची भाषा अशी, तुमची भाषा अशी, तुमची भाषा अशी. मग मी त्याच्यावर 4 म्हणी दिल्या त्या काय बोलल्या. म्हटलं भाषा लहान मोठी असा भेद करत नसते, भाषा लहान मोठी असा भेद करत नसते, प्रांतानुसार भाषेची गंमत येत असते. आपण सगळी या भारत मातेची मुलं, हिंदुस्थानाच्या वेलीवरील विकासाची फुलं, कोकणचा हापूस, विदर्भाची पराठी, महाराष्ट्रातला आपण सगळे मराठी. तुम्ही बोलावलं, आमंत्रित केलं, मला मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला बँकेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रो. तर आता कार्यक्रम आटपला आणि आम्ही इथे जेवण केलं. जेवण हे तिरमारे पाटील, तिरमारे साहेब यांनी आम्हाला खूप सुंदर असं जेवण चारलं आता इथे. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कसा वाटला आमचा कार्यक्रम? एक नंबर तुमचा कार्यक्रम, मस्त एक नंबर कवा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा एक नंबर झाला कार्यक्रम. आटपला. आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. सगळेजण आता इथून आपण निघणार आहोत. रुपेश सुद्धा थांबलेला दिसत आहे. चला निघूया. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.